विठ्ठल 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 राम हरे हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजनीया. तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्यकाळ, व्हावं ह्या निर्मळ आपणाशी. अष्टमहासिद्धीचा कोणाला पाड, वागुने दे आड कोणी तया. त्यांचा महिमा तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी, तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी. राहिले चरणी निकटवासी, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. पांडुरंगा चरण संताचे, चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. विभुम्बेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. धन्य धन्य एकनाथा, तुमचे पाये माझा माथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, माझा पायावरी. वार करी संतांच्या, मस्तक माझा पायावरी. वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. चे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
आनंद कंद कैवल्य गुणनिधान भगवान देवादिदेव नृसिंह परमेश्वर परमात्म्याच्या पावन प्रांगणामध्ये सर्व वारकरी वैष्णव माता भगिनी भाविक सज्जन बालगोपाल गुणीजन मंडळी सर्वांच्या आनंददायी उपस्थितीमध्ये वैशाख शुद्ध द्वादशीच्या पुण्यपर्व काळावर आज द्वादशी ना, तेव्हा द्वादशीच्या पुण्यपर्व काळात सर्वांच्या उपस्थितीमध्ये की तो वाक्पुष्प 1 2 3 4 5 पाचवं वाक्पुष्प भगवंताच्या साधू संतांच्या चरणारविधी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग भगवत पूज्यपात महावैष्णव संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा गोड अशा स्वरूपाचा अभंग आहे। या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय असमर्थता दाखवत दाखवत संतांचा महिमा प्रतिपादन करतात। तुकोबाराय या अभंगामध्ये संतांचा महिमा, संतांचं महानपण, संतांचा परिचय करून देत आहेत। त्याची मीमांसा अल्पमतीने विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय वैराग्य रागरशी काका महाराज श्री संत निळोबाराय नाथ महाराज आदी संत महात्मे सद्गुरु गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील आमचे सर्व गुरुजन आणि उपस्थित सर्व वारकरी मंडळी सर्वांच्या कृपाप्रसादाने आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दात परिहार देणं अगत्याचं आहे। आपल्या डोंगरेवाडी पावनभूमीमध्ये देवादिदेव भगवान नृसिंह परमेश्वर परमात्मा नृसिंह जयंतीच्या निमित्ताने भगवंताच्या साधू संतांच्या आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान स्वानंद सुखनिवासी सद्गुरू बंकट स्वामी महाराज, सद्गुरू माऊली महाराज चाकरवाडीकर या महापुरुषांच्या असीम कृपा प्रसादाने ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने आणि गावातील सर्व भजनी मंडळी सर्वांच्या आयोजनाने नियोजनाने हरिभक्तीपरायण बाबूराव महाराज असतील, शिष्यराव महाराज असतील, सगळी भजनी मंडळी या सर्व मंडळींच्या आयोजनाने नियोजनाने मार्गदर्शनाने प्रतिवर्षी संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत निळोबाराय गाथा पारायण सोहळा अन्नदान ज्ञानदानाच्या माध्यमातून संपन्न होतोय। मला वाटतं मागच्याच महिन्यामध्ये आपला एक उत्सव झाला आहे आणि नंतर नृसिंह जयंतीच्या निमित्ताने पुन्हा हा उत्सव संपन्न होतोय। तेव्हा डोंगरेवाडीकर मंडळींना मानलं पाहिजे। हो, छोटंसं गाव आहे पण परमार्थाच्या दृष्टीने श्रीमंत आहे, औदार्याच्या दृष्टीने उदार आहेत मंडळी। 2-2 सप्ताह आपण तीन अरे बापरे 3 उत्सव आपण संपन्न करत आहात। तेव्हा आपल्या सेवेला माझा दंडवत आहे। मोठ्या मोठ्या गावामध्ये एक सप्ताह होणं काय आहे अवघड आहे महाराज, पण आपल्या गावामध्ये 3 उत्सव तुम्ही संपन्न करत आहात। आपल्या सेवेला माझा प्रणाम आहे। तेव्हा भगवान नृसिंह परमेश्वराच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होतोय आणि उत्सवामधील 5व्या क्रमांकाचं वाक्पुष्प परमपूज्य परमश्रद्धेय परम आदरणीय परम वंदनीय केशव महाराज बालभागवत नामदेवरायांचे वंशज यांची सेवा होती। पण ही
मंडळी सगळीच थकलेली आहेत. माधव बाबा पण थकलेले आहेत, केशव महाराज पण थकलेले आहेत. पण महाराजांचा अट्टास होता की या सेवा करणाऱ्या मंडळींचं लोकांना काय व्हावं, दर्शन व्हावं. हा उदात्त हेतू महाराजांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे यावर्षी सगळी बडी बडी मंडळी म्हणजे सेवेने घराण्याने पवित्र असलेली मंडळी महाराजांनी पाचारण केलेली आहे. पण शरीर स्वास्थ्य नसल्यामुळे परमपूज्य केशव महाराज नामदास येऊ शकलेले नाहीत. आपल्याला त्यांचं दर्शन झालेलं नाही आणि त्यांच्या जागेवर बीच में मेरा चांदबाई गाळलेली जागा भरण्याकरता उभा राहिलेला आहे. हक्काने मला महाराजांनी फोन केला. मी खरं म्हणजे आज देवाचं दर्शन घ्यायचं म्हणून द्वादशीची तारीख दिलीच नव्हती. 6 महिने झाले महिन्याला वारीला जातो, पण घाई गडबडीमध्ये गर्दीमध्ये देवाचं दर्शन होत नव्हतं. त्यामुळे एकादशी नाहीच देत कुणाला, द्वादशीची देतो संध्याकाळची, पण या वेळेला दिली नव्हती. आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं, मुक्काम करायचा आणि देवाचं दर्शन घेऊन यायचं या उद्देशाने मी सेवा दिलेली नव्हती. परवाच मला महाराजांचा फोन आला, महाराजांची तब्येत बरोबर नाही, सेवेला यावं लागतंय. आणि मग महाराजांनी हक्काने हाक मारल्यामुळे मी सेवा करण्याकरता पंढरपूरवरूनच आलो आहे. दुहेरी लाभ झाला. सकाळी 10 ते 12 पंढरीमध्ये सेवा केली आणि 12ला द्वादशी सोडल्यानं तसंच दर्शनाला गेलो. 2-3 तासामध्ये आमचं दर्शन पण झालं आणि सेवेची संधीही प्राप्त झालेली आहे. तेव्हा ही गाळलेली जागा भरणं तसं कठीण असतं, पण ही गाळलेली जागा भरण्याचं काम माझ्या वाट्याला आलेलं आहे. तेव्हा भगवंताच्या साधू संतांच्या नृसिंह परमेश्वराच्या चरणाला साष्टांग दंडवत घालून उपस्थित सर्व महाराज मंडळी, हरिभक्तीपरायण बाबूराव महाराज आहेत, हरिभक्तीपरायण भजन सम्राट नवनाथ महाराज आहेत. आमच्या गावातले भजन भीष्म एवढं वय झालं आहे तरी ते आणखीन भजनाची सेवा करतायत. भालचंद्र बापू शेळके, आदरणीय शेषराव महाराज आहेत. सर्वांची नावं मला ज्ञात नाहीत. गावातील सर्व भजनी मंडळी, विनेकरी, दोन्ही मृदंगवादक, हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज, सुब्रे महाराज हेही उपस्थित आहेत. याच गावचे भूमिपुत्र गणेश महाराज यांची उपस्थिती आहे. आणि आणखीन मृदंगवादक आपले काय अनंत महाराज, हे अर्धे मृदंगवादक आहेत, इथं अर्धे कीर्तनकार आहेत. तेव्हा सर्वांना आदर, माता भगिनी भाविक सज्जन सर्वांना आदरपूर्वक वंदन करून आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. संकल्पित वेळेमध्ये समारोपाकडे जाऊया. चिंतनात घेतलेला अभंग 5वं वाक्पुष्प देवाच्या नृसिंह परमेश्वराच्या चरणी समर्पित करण्याकरता ओवरायांचा अभंग घेतलेला आहे. देवाची या जयंती उत्सवाच्या निमित्ताने हा उत्सव आहे. देवाची जयंती साजरी केली जाते, संतांचा समाधी सोहळा साजरा केला जातो आणि आयुष्य भजना पूजनामध्ये ज्याने घालवलेलं आहे अशा वारकऱ्याची पुण्यतिथी साजरी केली जाते आणि सामान्य माणसाचं वर्ष श्राद्ध साजरं केलं जातं. सामान्य माणसाचं वर्ष श्राद्ध, वारकऱ्याची पुण्यतिथी, संतांचे समाधी सोहळे आणि देवाची जयंती. देवाची जयंती बरं, नृसिंह जयंती, वामन जयंती, कृष्ण जयंती. हो, देवाची जयंती साजरी केली जाते. तेव्हा देवाची पुण्यतिथी नसते का? देव मरतच नाही. परमात्मा हा अविनाशी आहे. न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूयः, आजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो, न हन्येते हन्ये माने शरीरे. परमात्मा अविनाशी आहे, त्याचा जन्मही नाही आणि त्याचा अंतही नाही. परमात्मा अनादी अनंत असल्यामुळे
देवाची जयंती साजरी केली जाते आणि जयंतीचे उपवास एकादशीप्रमाणे करावं लागतात. बरं, आपले लोक दिवसभर उपवासी राहतात आणि पुन्हा जेवण करतात, पण शास्त्र असं सांगतं 24 एकादशी आणि आणखीन 5 उपवास. बरं का, 29 उपवास भजन करणाऱ्या लोकांनी करायचे. सगळ्याच माणसांनी 29 उपवास करायचे. 12 2 24 एकादशी. आता पुढचे 5 मोजा. बरं का, वामन जयंती, नृसिंह जयंती, राम नवमी, कृष्ण अष्टमी आणि उत्तम शिवरात्र. झाले की 5. 24 आणि 5 29 उपवास एकादशीप्रमाणे धरायचे. बरं, गोकुळ अष्टमीला जेवायचं नाही, नृसिंह जयंतीच्या दिवशी जेवायचं नाही, एकादशीप्रमाणे उपवास धरायचा. कृष्ण जयंती, रामनवमी आणि महाशिवरात्र हे उपवास फराळ करून धरायचे. धरायचे की नाही धरायचे तुम्ही ठरवा, पण शास्त्राने असं जे सांगितलंय ते मी तुमच्या पुढं ठेवलेलं आहे. नृसिंह जयंतीच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होतोय. तेव्हा देवाच्या चरणी ही सेवा समर्पित करण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगरूपी उद्यानामधील 6 चरणाचं हे सुगंधी फूल आपण चिंतनात घेतलेले गोड अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबराय संतांचा महिमा, संतांचा परिचय करून देतात. का संतांचा महिमा संतांना सांगावा लागला बरं? संतांनी संतांचं वर्णन का करावं? महाराजाने महाराजाचं वर्णन का करावं? काही स्वार्थ असतो त्याच्यामध्ये. पण संत महात्मे संतांचं वर्णन का करतात? तुकोबरायासारखे महात्मे संतांचा महिमा आपल्याला का सांगतायत? त्याचं उत्तर असं आहे, संतांचा अवतार मानवाचा उद्धार करण्याकरता झालेला आहे. हो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारे, देह कष्टभीती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत महात्मे जगाचं मानवाचं कल्याण करण्याकरता अवतीर्ण झालेले आहेत. आणि मग जगाचं कल्याण करण्याकरता अवतीर्ण झालेले संत, त्यांच्या दिव्य जीवनाचा परिचय सामान्य लोकांना नसतो. हो, संत महात्मे सामान्य लोकांना नाहीत कळत. जन्म दिलेल्या पोराला जर संतांचा महिमा कळत नाही तर बाकीच्यांना कसा कळायचा? मला वाटतं माझं बोलणं लक्षात आलं असेल. जन्म दिलेल्या पोरालाही आपला बाप संत हे कळत नाही, नाही कळत. तेव्हा संतांचं जीवन अलौकिक आहे, संतांचं जीवन दिव्य आहे. आणि संतांचं जीवन दिव्य असल्यामुळे सामान्य लोकांना संतांचं जीवन कळत नाही कळत. हो, ज्ञानोबराय लोकांना कळाले नाहीत. ज्ञानोबराय लोकांना कळाले असते तर त्यांना वाळीत टाकलं नसतं.
ज्ञानोबारायांना आळंदी गावात राहण्याची परवानगी नव्हती. ज्ञानोबारायांना इंद्रायणीमध्ये स्नान करण्याची परवानगी नव्हती. ज्ञानोबारायांना नळाला पाणी भरायची परवानगी नव्हती. ज्ञानोबारायांना आळंदी गावात फिरायची परवानगी नव्हती. सिद्ध बेटामध्ये बहिष्कृत करून त्यांना आळंदी गावापासून दूर ठेवण्यात आलं होतं. लोकांना ज्ञानोबारायांचा महिमा नाही कळाला. आज दुधाच्या घागरीच्या घागरी ज्ञानोबारायांच्या समाधीवर तेच ओतत आहेत, ज्यांनी ज्ञानोबारायांना आळंदी गावात राहू दिलं नाही. तेच मंडळी. तेव्हा ज्ञानोबाराय मिळाले, लोकांना कळाले नाहीत. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला मिळाले, कळाले नाहीत. नाही ना कळाले. नाथ महाराज कळाले असते तर नाथ महाराजांच्या अंगावर लोकांनी पिचकाऱ्या हाणायला लावल्या नसत्या ना बुवा, नसत्या लावल्या नसत्या. मंबाजी बोला तुकोबराय कळाले असते तर विनाकारण काटाड्याच्या कातडीनं त्यांना मारलं नसतं. सगळ्या संतांना परीक्षा द्याव्या लागलेल्या आहेत. का? संतांचं जीवन दिव्य आहे आणि लोक सामान्य आहेत. त्यामुळे सामान्य अज्ञानी लोकांना संतांचा महिमा कळत नाही. सामान्य लोकांना कळत नाही, त्याच्यामध्ये नवल नाही. हो, तुकोबाराय सांगतात शाब्दिकाचे काम नाही ते संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही ते. शाब्दिक म्हणजे पंडित. संतांचा महिमा पंडिताला कळत नाही. संतांचा महिमा योग्यांना कळत नाही. संतांचा महिमा इंद्राला कळत नाही. संतांचा महिमा इंद्राला कळत नाही तर मृत्यू लोकातल्या उंदराला कसा कळेन हो? मृत्यू लोकातल्या उंदराला कसे संत कळायचे बरं? नाहीत कळत. इंद्राला कळत नाही संतांचा महिमा. इंद्राला संतांचा महिमा कळाला असता तर दुर्वास ऋषीचा अपमान इंद्राने केला नसता. इंद्र फिरायला आला एके दिवशी ऐरावतावर बसून. देवाचा राजा आहे. दुर्वास ऋषी फिरत होते आणि मग समोरून आल्यानंतर दुर्वास ऋषीने विचार केला, इंद्र राजा आहे, आपण साधू आहोत. साधूने राजाचा काय करावा? सन्मान करावा. राजाचा काय केला पाहिजे? सन्मान केला पाहिजे बरं राजाचा. हो. आणि म्हणून दुर्वास ऋषीने आपल्या गळातली माळ इंद्राच्या गळ्यामध्ये समर्पण केली आणि इंद्राचा काय केला? सन्मान केला. माळ जरा सुकलेली होती. हा. आणि मग इंद्राला वाटलं मी स्वर्गाचा राजा, देवाचा राजा, आणि ह्या म्हाताराने माझ्या गळ्यामध्ये सुकलेल्या फुलाची माळा घातलेली आहे. इंद्राने ती पटकन काढली, हत्तीच्या गंडस्थलावर ठेवली. त्यानं ती सोंडीनं घेतली, तोडून पायाखाली तुडवून टाकली. आणि दुर्वास ऋषीने ते बघितलं. महाराज दुर्वास ऋषी मळक्या कपड्यात होते. त्यांना राग आलाय. आपण केलेल्या सन्मानाचा ह्यानं काय केलाय? तिरस्कार केलाय. लगेच हातावर पाणी घेतलं. का रे, सत्तेचा माज आलाय काय तुला? कारण सत्ता हातात आल्यानंतर माणसं माजतात. तुला स्वर्गातल्या ऐश्वर्याचा माज आलाय, उन्मत्त झालाय काय? दुर्वास ऋषीने हातात पाणी घेतलं आणि सांगितलं, हो, तुझी सगळी स्वर्गातली संपत्ती समुद्रामध्ये बुडून जाईल. सोडला संकल्प महाराज. संकल्प सोडल्याबरोबर स्वर्गातलं सगळंच ऐश्वर काय झालं? समुद्रामध्ये बुडालं. पुन्हा मंथन करून ते काढावं लागलं. मोठी कथा आहे, मला नाही भागवत सांगायचं. म्हणजे इंद्राला दुर्वास ऋषी कळाले नाहीत. इंद्राला संतांचा महिमा कळत नाही. एवढंच नव्हे, ब्रह्मदेवालाही संतांचं जीवन अनअकलनीय आहे. हो, अनअकलनीय आहे. न कळे तो साचार ब्रह्मादिका. न कळे तो साचार ब्रह्मादिका. हे न कळे तो साचार ब्रह्मादिका.
काय वर्णो में पामर हे त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय वर्णो में पामर त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय वरुण मी पामार त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय वरुण मी पामार नकळे साधन ब्रह्मादिका महिमा काय वर्णो में पामर त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय वर्णो में पामर त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय वरुण मी पामार त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय वरुण मी पामार तुको वाराय वर्णन करतात नकळे तो साचार ब्रह्मादिका आदी शब्दाने सगळेच घ्यायचे महाराज सगळे देव आदी शब्दाने सगळे देव घ्यायचे वरुण घ्या इंद्र घ्या चंद्र घ्या अग्निदेव घ्या सगळे देव सगळ्याच देवांना संतांचं जीवन अनअकलनीय आहे कळत नाही नकळे तो साचार ब्रह्मादिका ब्रह्मदेव सामान्य नाहीत ब्रह्मदेवाकडे 4 मशनरी किती 4 डोके आहेत महाराज ब्रह्मदेवाला आणि पॉवरफुल आहेत ब्रह्मदेवाच्या बुद्धीचं कौशल्य मानवाकडे पाहिल्यानंतर कळतं महाराज सगळ्यांचे डोळे सारखे नाहीत सगळ्यांचं नाक सारखं नाही सगळ्यांचे दात सारखे नाहीत हाताच्या बोटाचे ठसे सगळ्यांचे सारखे नाहीत सगळ्यांचं चालणं सारखं नाही बोलणं सारखं नाही केवढा बुद्धी ब्रह्मदेवाकडे आणि एवढे बुद्धिवान असलेले ब्रह्मदेव तुकोबाराय सांगतात नकळे तो साचार ब्रह्मदिका पंडिताला संतांचा महिमा कळत नाही योग्यांना कळत नाही इंद्राला कळत नाही चंद्राला कळत नाही ब्रह्मदेवाला कळत नाही मग भक्त संतांचा महिमा कोणाला कळतो तंबाखू चोळणाराला तर संतांचा महिमा संतांनाच कळतो संतांना भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती आणि कासी दुर्लभ या गती आणि कासी भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताची गती व्हायला भक्ता महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती आणि कासी दुर्लभ या गती आणि कासी भक्ताची जाणती आणि काशी भक्ताचा महिमा भक्तची जाणती संत कळण्याकरता संत व्हावं लागतं तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळ तरीच महिमान येईल कळ
बेसच्या सलायला तुका म्हणे अंगे बेस कमी करा फार ट्रबलन घेऊन द्या व्हावे ते आपण तरीच महिमा न येईल कळोस हो. जो अंगाने संत होतो त्यांना संतांचा महिमा कळतो महाराज. तेव्हा संतांचा महिमा संतांनाच कळतो. तुकोबराय सारख्या महापुरुषाला संतांचं दिव्य जीवन कळतं, त्यांचा महिमा कळतो. आणि मग काही परमार्थ करणारी मंडळी तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसलेले. तुकोबराय कीर्तन करायचे आणि काही मंडळी तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये आल्यानंतर तुकोबरायांना विनंती केली, महाराज आज कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला काय करा, संतांचा महिमा सांगा. आम्हाला संतांचा महिमा सांगा. आम्हाला संतांचा महिमा, संतांचं महानपण कळालं पाहिजे. तेव्हा तुम्ही आज आम्हाला संतांचा महिमा सांगा. संतांचा महिमा सांगितल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं, बाबा मोठ्या मोठ्या लोकांना संतांचा महिमा कळत नाही. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी हो. तेथे माझा काय कोण तो विचार हो. वर्णावया पार महिमा त्यांचा. तुम्ही संतांचा महिमा सांगा म्हणता, परंतु माझी सामान्य वाणी संतांचा महिमा वर्णन करू शकणार नाही. काय वानू आता न पुरी वाणी, काय वानू आता न पुरे वाणी, काय वानो 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 आता न पुरे वाणी. चरणी ठेवित मस्तक चरणी ठेवित काय वानो आता न पुरी वाणी, 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 काय वानो आता न पुरी काय वानो आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवितसे, मस्तक चरणी ठेवितसे, मस्तक चरणी ठेवितसे, काय वानो लोकांनी आग्रह धरला, महाराज आम्हाला संतांचा महिमा सांगा. संतांचा महिमा तुमच्या अमृतवाणीतून आम्हाला संतांचा परिचय करून द्या. तुकोबराय सांगतात, काय वानू आता न पुरी ही वाणी हो. संतांचं जीवन समुद्रापेक्षा खोल आणि हिमालयापेक्षा उंच आहे. त्यामुळे माझी वाणी संतांचं वर्णन करू शकणार नाही. काय वानू आता न पुरे ही वाणी, नाही माझी वाणी समर्थ. लोकांनी विनंती केली, महाराज आडेवेडे घेऊ नका.
आम्हाला तुमचा अधिकार माहीत आहे, ज्ञात आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला संतांचा महिमा सांगा. लोकांनी खूपच आग्रह धरल्यानंतर तुकोबरायांचा नाविलाज झाला आणि मग जगद्गुरु तुकोबराय त्या लोकांना समोर करून सगळ्याच मानव समाजाला संतांचं दिव्य जीवन आकलन व्हावं, कळावं म्हणून जगद्गुरु तुकोबराय संतांचा महिमा अभंगाच्या प्रथम संतांचे सुख संतांचे सुख झाले या देवा संतांचे सुख संतांचे सुख झाले या देवा संतांचे सुख संतांचे सुख संतांचे सुख झाले या देवा देवा संतांचे सुख संतांचे सुख संतांचे सुख झाले या देवा संतांचे सुख मनावनी सेवा करीताची मनावनी सेवा करीताची तेथे माझा काय तेथे माझा काय कोणा तो विचार तेथे माझा काय तेथे माझा काय तेथे माझा काय बोल तो विचार तेथे माझा काय तुकोबराय आग्रह धरल्यानंतर संतांचा महिमा सांगतात. ऐका म्हणतात तुकोबराय, संतांचं जीवन किती अलौकिक आहे, किती पवित्र आहे, किती महान आहे. तुकोबराय संतांचा महिमा सांगतायत. संतांचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची. संतांच्या सुखाने सुखी होऊन जगाचा मालक संतांची काय करतोय? सेवा करतोय. महाराज कोण सेवा करतोय? त्रैलोक्याचा मालक संतांची सेवा करतो. एवढे ते मोठे आहेत. तेव्हा प्रथमदर्शनीय तुकोबराय सांगतात संतांचा हा विशेष आहे. संतांच्या सुखाने देव सुखी होतो. संतांचे सुख झाले या देवा या देवा. तुकोबरायांच्या समोर पांडुरंग परमात्मा उभे होते. लोकांनी जेव्हा विचारलं तेव्हा तुकोबराय सांगतात संतांच्या सुखाने हो या देवाला काय झालं? सुख झालं. या शब्दाने तुकोबरायांनी कोणाकडे बोट केलंय? देवाकडे. संतांचे सुख झाले या देवाकडे निर्देश केला, हात केला. या देवाला संतांच्या सुखाचं सुख झालेलं आहे. संतांच्या सुखाने हा देव सुखी झालेला आहे. तुकोबराय हात करून दाखवायचे. लोक म्हणायचे कुठं आहे हो? लोकांना दिसतच नव्हता. तुकोबरायांना तो दिसायचा आणि लोकांना तो काय होत नव्हता, दिसत नव्हता. तुकोबराय हात करायचे. संतांच्या सुखाने या देवाला सुख झाले, या देवाला सुख झाले. लोक निस्तीच बघायची बोटाकडे. कुठंही देव, कुठंही देव. नाही ना दिसत सामान्य लोकांना. का दिसत नाही बरं? जगामध्ये देव आहे अशी प्रमाण आहेत वेदाची, संतांची. विठ्ठल जळी स्थळी भरला, चराचरात जर तो भरलाय तर आम्हाला का दिसत नाही? आहे तर दिसला पाहिजे. आहे तर काय झाला पाहिजे? दिसला पाहिजे ना. का दिसत नाही आहे तो? तर हिरण्यकश्यप म्हणतो पारल्या तुला मारण्याकरता एवढे प्रयत्न केले तरी तू काय नाही होत, मरत नाही. कस काय मरत नाही बरं तू? त्यांनी सांगितलं माझं रक्षण करणारा माझा
परमात्मा देव आहे. त्यामुळे तुम्ही एवढे प्रयत्न केले ते सगळेच प्रयत्न निष्फळ ठरले. हो, तुम्ही जेवढे शस्त्रास्त्र सोडले ते तुमचे सगळेच निष्फळ केले ना निष्फळ. चालूच आहे आणखीन धडाका. तेव्हा एवढे प्रयत्न केले तरी मी मेलो नाही त्याचं कारण नाही. देव माझा काय करतो, सांभाळ करतो. देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता मन. देव राखे तया मारील कोण. ज्याचं संरक्षण देव करतो त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. देव माझं रक्षण करतो. आणि मग हिरण्यकश्यपूने विचार केला, अगोदर विष्ण्या हाणला पाहिजे. म्हणजे विष्ण्या हाणल्याशिवाय पारल्या मारणार. विष्ण्याच म्हणायचा. ते प्रल्हाद म्हणतच नव्हता, पारल्याच म्हणायचा. कारण मरतच नव्हता, कटाळा आलता त्या हिरण्यकश्यपूला. कोण संरक्षण करतो, विष्णू परमात्मा. हिरण्यकश्यप म्हणला, अगोदर विष्ण्या हाणतो, विष्ण्या हाणला की मग तुला हाणतो. म्हणले कुठंही विष्ण्या तुझा. भक्त प्रल्हादाने सांगितलं, सगळ्या चराचरातही माझा विष्णू परमात्मा व तो तुमच्यातही आहे आणि तो माझ्यातही आहे. देव नाही जे तुम्ही तोंडानं म्हणता ना, हो ती शक्ती कुणाची आहे, देवाची आहे. तुमच्या आत तो आहे, माझ्यामध्ये तो आहे. सर्व घटी राम देहा देही एक. 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 सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. सूर्य प्रकाशक रश्मी. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात, सर्व घटी राम देहा देही. तो माणसाच्याच हृदयामध्ये आहे असं नाही, कोंबड्या बकऱ्याच्या आतही देव आहे. पण खाणारा तो काय होत नाही, दिसत नाही, तो नाही दिसत. सर्वत्र भरलेला विठ्ठल जळी स्थळी भरला. तुकोबराय वर्णन करतात, विठ्ठल विस्तारला जनी. सप्तही पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. आणि विठ्ठल मुनी मानसी. परमात्मा आहे, सर्वत्र आहे. भक्त प्रल्हाद म्हणतायत, बाबा तो तुमच्या आतही आहे आणि माझ्यातही आहे. आणि मग हिरण्यकश्यप म्हणला, या खांबात. भक्त प्रल्हादाने सांगितलं, खांबामध्येही माझा विष्णू परमात्मा आहे. भक्त प्रल्हादाला सर्वत्र दिसायचा आणि हिरण्यकश्यपूला काय होत नव्हता,
दिसत नव्हता. हिरण्यकश्यपूला दिसतच नसतो. देव दिसण्याकरता काय व्हावं लागतं? भक्त व्हावं लागतं. तेव्हा तुकोवर असे बोट करायचे, संतांचे सुख झाले. लोक म्हणायचे आम्हाला दिसत नाही, तुकोवर आहे म्हणायचे बघा बघा इथं का पांडुरंग परमात्मा संतांच्या सुखाने सुखी झाला. का आम्हाला का दिसत नाही परमात्मा? दिव्य आणि आमचे डोळे सामान्य आहेत. बरं, दिव्य वस्तू पाहिजे असेल तर आपली नजर सुद्धा कसली असली पाहिजे? दिव्य असली पाहिजे. सामान्य चर्मचक्षुला दिव्य वस्तू दिसत नाही. 11व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो देवा सर्वत्र जर तूच भरलेला आहे तर मला विश्वरूपाचं तू काय कर? दर्शन दे, मला विश्वरूप दाखवा देवा. भगवंताने सांगितलं ठीक आहे, तू माझा सखा आहेस, तू अपेक्षा करावी आणि मी दाखवू नये असं कधीच होणार नाही. भगवंताने लगेच विश्वपटाची घडी अर्जुनाच्या पुढं प्रगट केली आणि सांगितलं पश्य मे पार्थरूपाणी शतशोत सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नाना वर्णाकृतीनिच. अर्जुना माझं विश्वरूप पहा. देव म्हणायचे बघा आणि अर्जुन म्हणायचा दाखवा. देव म्हणायचे बघ मी विश्वरूप प्रगट केलेलं आहे, अर्जुन म्हणायचा दाखवा. आणि मग देवाच्या लक्षात आलं अर्जुनाला आपलं विश्वरूप दर्शन दाखवलंय, पण अर्जुनाला आपण दिव्य नजर दिलेली नाही. अर्जुनाने सांगितलं देवा तू विश्वरूप दाखविलं, पण ही तुझी कृती कशी सांगू का? आंधळ्या माणसाच्या समोर आरसा धरल्यासारखी आहे. आंधळ्या माणसाच्या समोर आरसा धरला तर दिसेल का? त्याला दिसणार नाही. अर्जुन देवा आंधळ्या माणसाच्या समोर आरसा धरल्यासारखं तू केलंय, बाहेऱ्या लोकांच्या पुढं लता दिदीचं गायन ठेवल्यासारखं तू केलंय. बाहेऱ्या लोकांना कसलाय गायक आणला तर काय उपयोग? आंधळ्या माणसाच्या समोर किती मोठा आरसा धरला, उपयोग नाही. तसं अर्जुन म्हणतो देवा तो विश्वरूप प्रगट केलंय, पण ते पाहण्याची योग्यता तुम्हाला काय केलेली नाही, दिलेली नाही. आणि मग देवाने सांगितलं अर्जुना चूक झाली. मग दिव्यम ददामि ते चक्षु हो. भगवंताने अर्जुनाला दिव्य नजर दिली आणि मग दिव्य नजर दिल्यानंतर सगळा परमात्माच दिसायला लागला. त्याला सगळा परमात्मा देव आहे पण आपल्याला दिसत नाही. देव नाही का आपल्याला दिसत नाही? बरं भावा, देव नाही का आपल्याला दिसत नाही? असं हां पोरं बरोबर बोलले, आपल्याला दिसत नाही. देव आहे हो पण आपल्याला दिसत नाही. का? आपले डोळे सामान्य आहेत, चर्मचक्षु आहेत. दिव्य वस्तू पाहिजे असेल तर नजर दिव्य असली पाहिजे हो. भूमिगत धन पाहण्याकरता जर पायाळूचे डोळे लागतात, डोकाळूच्या डोळ्याला भूमीतलं दिसत नाही. आपण डोकाळूच आहेत. पायाच्या बाजूने ज्याचा जन्म होतो त्याला काय म्हणतात? पायाळू म्हणतात. आणि डोक्याच्या बाजूने ज्याचा जन्म होतो तो डोकाळू. आपला सारा डोकाळूचाच भरणा आहे. त्यामुळे आपल्याला बोर पाडायचं असेल, विहीर पाडायचं असेल, आपल्या पूर्वजांनी जुन्या वाड्यामध्ये पुरून ठेवलेलं हुडकायचं असेल तर त्याच्याकरता डोळे आपले चालत नाही, डोकाळूचे पायाळूचे डोळे लागतात. पायाळूला ते भूमिगत धन दिसतं. मग भूमिगत धन दिसण्याकरता जर सामान्य डोळे चालत नाही तर अतिसूक्ष्म आणि दिव्य असलेला देव पाहण्याकरता हे डोळे कसे काम करू शकतील हो. त्याच्याकरता देव पाहण्याकरता नजर दिव्य बनवावी लागते. ज्यांनी ज्यांनी आपली नजर दिव्य बनवली त्यांचा अनुभव आहे. योगिया दुर्लभ भूम्या देखिला साजने, योगिया दुर्लभ भूम्या देखिला साजने,
धनी ज्ञानोबरायांचा अनुभव आहे. ज्ञानोबरायांनी नजर कमवली, दिव्य नजर कमवली आणि ज्ञानोबरायांना सगुण रूपाचं दर्शन झाल्यानंतर ज्ञानोबरायांच्या मुखातून अक्षर बाहेर पडली. योगी या दुर्लभ तोम्या रूप पाहता लोचनी सुख झाले ओसा जाणी. ज्ञानोबरायांचा अनुभव आहे. तुकोबरायांनी दिव्य नजर कमवली. तुकोबरायांचा अनुभव आहे. आवडे हे रूप गोजिरी सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. नामदेवरायांचा अनुभव आहे. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेने माझ्या मना बोध केला अनंता जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. नामदेवरायांचा अनुभव आहे. नाथ महाराजांचा अनुभव आहे. अवघे चित्रे लोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. गोपींचा अनुभव आहे. तो हारे श्रीहारी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहिला पाहिला नंदाचा नंदन 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 मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन मन वाजवायला सुंदर आहेत. म्हणायला नवनाथ महाराज आहेत. तुम्ही सगळे आहात. ऐकणाऱ्याचा आणखीन डोळा लागलेला. आता घड्याळ पुढं जाणार आहे. आपल्याला आवरून घ्यावं. बापू म्हणले वेळेच्या आत कीर्तन सुटत जावं. कारण वेळ संपल्यानंतर तुम्ही ब्रह्मदेव आणि किती ब्रह्म पाजळलं तरी लोक कंटाळलेले असतात. त्यामुळे आपण वेळेच्या आत सोडण्याचा प्रयत्न करू. गोपींचा अनुभव आहे. पाहिला नंदाचा नंदन तिने वेधिली मन. ज्यांनी ज्यांनी दिव्य नजर कमवली त्यांचा हा काय आहे अनुभव आहे. आम्हाला का दिसत नाही तर आमची नजर सामान्य आहे. देव आहे पण देव पाहण्या योग्य आपली नजर नाही. त्यामुळे तुकोबराय सांगायचे. तुकोबरांच्या जवळ देव उभा होता. संतांचे सुख झाले देवा. तुकोबराय सांगतात संतांचं जीवन असं आहे
संतांच्या सुखाने देव काय झाला सुखी झाला. संतांच्या सुखाने देव सुखी झाला. मला वाटतं हे शब्द ऐकायला सुद्धा नको वाटतात, कारण सुखाची त्याच्याकडे काय दुष्काळ आहे होय. जो देव संतांच्या सुखाने सुखी होतो त्याच्याकडे सुखाचा दुष्काळ आहे का? त्याच्याकडे सुखाचा दुष्काळ नाही. तो परमात्मा सुखाचं स्वरूप आहे, तो सुख स्वरूप आहे. सुख स्वरूप आहे म्हणण्यापेक्षा सुख हेच त्याचं काय आहे स्वरूप आहे. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा. माझा पांडुरंगाचा दिका, माझा पांडुरंगाचा दिका तो. करतायत सुखरूप ऐशे कोण तुझे सांगा. काय झालंय? माझ्या पांडुरंगा सारी खेते. तुकोबराय सांगतात माझ्या पांडुरंगासारखा सुख स्वरूप जगात दुसरा कोण आहे? उत्तर कोणीच नाही. पांडुरंग परमात्मा सुखाचा सागर आहे. सुखाचा सर्व सुखाची अगर बाप रखुमा देवीवर सुखाचा सुख सागर सुख निधी जोडला. ज्ञानोबराय बोलतात पांडुरंग परमात्मा सुखाचा काय सागर आहे. सागरात किती पाणी असतं सांगता येईल का बरं? आबा तुम्ही सांगायचं कीर्तन झाल्यावर 11 रुपये रोख. सागरात किती लिटर पाणी नाही सांगता येत महाराज. टाकीतलं सांगता येईल गावातल्या 2 लाख 2.5 लाख 50,000 काय असेल. सागरातल्या पाण्याचं परिमाण करता येत नाही. हा सागरा एवढं सुखातलं सागरातलं पाणी सागरा एवढंच. हो सागरा एवढंच आहे ते नाही सांगतात. मला वाटतं विषयाच्या माध्यमातून मिळणारं सुख त्याचं परिमाण करता येतं. 100 यज्ञ केल्यानंतर जे सुख मिळतं त्या सुखाची गणना करता येईल. बाकीच्या सुखाची गणना करता येईल परिमाण करता येईल पण भगवंताचं जे सुख आहे त्याचं परिमाण करता येत नाही. तो सुखाचा सागर महाराज. सुखाचा सागर येतो आणि मग तो जर सुखाचा सागर आहे तर मग यांच्या सुखाने तो कसं काय सुखी होतो? काही प्रश्नच आहे ना. तो जर सुखाचा सागर आहे तर मग संतांच्या सुखाने तो कसं काय सुखी होतो? संतांकडे असं कोणतं सुख आहे त्या सुखाने भगवान परमात्मा सुखी होतो, पांडुरंग सुखी होतो? असं संतांकडे कोणतं सुख आहे? सुखाचे प्रकार नाहीत पण उपाधी भेदाने 3 प्रकार पडले. सुखाचे प्रकार नाही पण उपाधी भेदाने काय पडले? 3 प्रकार पडले. एक विषयाचं सुख, दुसरं मोक्ष सुख आणि तिसरं भक्ती प्रेम सुख. यापैकी संतांकडे कोणतं सुख आहे? विषयाचं सुख आहे का? त्याचं उत्तर आहे संतांकडे विषयाचं सुख नाही.
जे विषयाला विटलेले असतात त्यांना संत म्हणतात. विटले हे चित्त प्रपंचापासूनी व मन ते मनी बैसलेशे. संत विषयाला विटलेले असतात. जे विषयाला विटलेले असतात त्यांनाच काय म्हणतात? संत म्हणतात. संतांकडे विषयाचं सुख नाही. खरं तर विषयामध्ये सुख नाहीच आहे. विषयात सुख मानलंय का आहे? विषयात सुख मानलंय आपण. हो, विषयात सुख नाहीच आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आंबराची सावली जाईल या. विषयी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबराय बोलतात बरं. येही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये येवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधाहा. भगवान सांगतात बुधाहा तेषु न रमते. ज्ञानी पुरुष विषयाच्या सुखामध्ये रममान होत नाही. मग कोण रमतात? मूर्खाहा तेषु रमन्ते असं लावावं लागतं बरं. मूर्ख माणसं विषयाच्या सुखामध्ये आनंद मानतात आणि विषयामध्ये रममान होतात. विषयामध्ये सुख नाही. हो, विषयातलं सुख पाहायचं झालं तर खरोज आलेल्या माणसासारखं. खरोज आलेली माणसाचं खाजविताना लय गोड वाटतं आणि खाजवून झालं की पुन्हा अशी आग सुटती. महाराज नुसती आग उठते पुन्हा आग उठते. तसं विषयाचं सुख आहे. सेवन करताना थोडं बरं वाटतं पण परिणाम दुःख. परिणाम दुःख. परिणाम दुःख. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वत. विषयातलं सुख कसं आहे? जवा पाडे. जवा पाडे म्हणजे जवस. जवस किती मोठं असतं? कुंटलचं नाही. जवस मला वाटतं हातात पकडायचं म्हणलं तरी सापडत नाही. जवस राहिलं नाही म्हणा आता. जवस काही खानदानी शेतकरी ठेवले जवस करडी आहे का नाही. जवस असं कडणी घालायची लोक शेतकरी चौकून. कारण ते खाल्लं की किराळ लागतं जनावराला. मग शेतकरी त्याची काय करतात? दक्कल घेतात. म्हणून पूर्वीचे शेतकरी चौकून 2 मुरडणं कशाची घालायची? जवसाचे घालायचे. कारण मी पेरणी केलेली त्यामुळे मला माहीत आहे. आणि करडीचे मध्ये पटे घालायचे आहे का नाही. करडीचे पटे मध्ये घालायचे. ज्वारी असली तर आत मध्यभागी गाजराचा डामका बघून गाजरं टाकायची. कोणाला सापडली नाही पाहिजेत. गाजर मध्यभागामध्ये असतात. हां, ती गाजरं खावत महाराज बिन पाण्याचे. सकाळी गाजरं खाल्ल्यानंतर दुपारपर्यंत भूकच लागत नव्हती बुवा. एवढी गोड गाजरं लागायची. आता काय गाजरच नाहीत राहिली. गाजर गवत आहे आता बांधावरण कुठं बी. गाजरं नाही राहिली. गाजरात ते शेंदाडं टाकायचे बघा ज्वारीमध्ये. हे तर मालच नाही राहिला आता. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. संतांकडे विषयाचं सुख नाही म्हणले मग मोक्ष सुख आहे का? संतांकडे मोक्ष सुख असू शकतं पण मोक्ष सुखाचा उपभोग नाही. मोक्षामध्ये सुख आहे पण मोक्ष सुखाचा उपभोग घेता येत नाही. उपभोग घेण्याकरता त्रिपुटी असावी लागते. भोक्ता भोग आणि भोग्य त्रिपुटी असेल तर भोग घेता येतो. पण मोक्ष प्राप्त करून घेतल्यानंतर अद्वैत अवस्था प्राप्त होते. त्यामुळे मोक्ष सुखाचा उपभोग नाही. त्यामुळे संतांकडे मोक्ष सुखही नाही विषय सुखही नाही. आता तिसरं राहिलं भक्ती प्रेम सुख. संतांकडे भक्ती प्रेम सुख आहे आणि त्या भक्ती प्रेम सुखाने देव सुखी होतो. भक्ती सुखे सुखावला एका जनार्दनी निमाला. भक्ती प्रेम सुखाने परमात्मा सुखी होतो. भक्ती प्रेमाचा उपभोग घेण्याकरता आपलं सगळं वैभव सोडतो आणि संतांच्या जवळ राहतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला
ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून वैकुंठ सोडून संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला संतांचे सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ज्या चुका कारणे देव वेडावला ज्या चुका कारणे देव वेडावला वैकुंठ सोडूनी वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला ज्या सुखाकारणे देव वेडावला संतांकडे भक्तिप्रेमाचं सुख आहे आणि त्या भक्तिप्रेमाच्या सुखाने देव वेडा होतो महाराज ज्या सुखाकारणे देव वेडावला भक्तिप्रेम सुखाने पांडुरंग परमात्मा वेडा होतो वेडा होऊन नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचतो किती नाचतो पितांबर फिटेपर्यंत नाचता 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 देवाचा कळला पितांबर देवाचा कळला पितांबर देवाचा कळला पितांबर नाचता 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 पितांबर नाचता नाचता होई देवाचे बोले कबीर सावध होई देवाचे बोले कबीरा सावध होई देवाचा बोले कबीरा कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे भक्ती प्रेमाला भगवान परमात्मा वश होतो आणि त्या भक्ती प्रेमामुळे नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये तो नाचतो एवढं नाचतो पितांबर गळून पडल्याला कळत नाही हे वेड होण्याचं लक्षण आहे कशानं भगवान परमात्मा एवढा वेडा होतो पितांबर गळून पडेपर्यंत कीर्तनामध्ये नाचतो कीर्तनकार फेटा बांधताना 100 बारे बघतो कपाटाला पुढं उभा राहून कसा काय आलाय
तुला काय पाहुणं बिवणं बघा येणार आहे तिथे का काय एवढं काय पावडर फसायची आरशात बघायची गरज आहे आत्तर मारायचं ते मारायचं काय पण आम्ही बघतोच पण भगवान परमात्मा देह भाव विवर्जित होतो आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये बेहुश होऊन नाचतो वेडा झाला वेडा झाला लालचावला भक्तीशी तेव्हा भक्ती प्रेम सुखाने भगवान परमात्मा सुखी होतो आणि संतांच्या जवळ राहतो संतांची सुख झाली देवा संतांच्या भक्ती प्रेम सुखाने देव सुखी होतो आणि ते सुख उपभोगायला मिळावं म्हणून तो संतांच्या जवळ राहतो आणि जवळ राहिल्यानंतर नुसता राहत नाही म्हणून सेवा करी त्यांची भगवान परमात्मा संतांच्या जवळ राहतो आणि संतांची काय करतो सेवा करतो बरं देव संतांची सेवा करतो असे भक्ताची घरी कामे सांगितल्यावरी करी कामे न सांगता करी संत मागे सांगत नाहीत भगवान परमात्मा मनाने त्यांची काम करतो घरची हो कामे न सांगता करी मनवोनी सेवा करी त्यांची भगवान परमात्मा संतांची सेवा करतो खरं तर असे सगळं जग त्याची सेवा करतं वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडोनी हात शुक सणकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडोनी पाहता ते जगजेटी सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ रखुमाबाई माती वेगी उठवा घन नीळ रंबादिक नाचते उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत पंचप्राण आरत्या घेऊन या देव स्त्रिया येते भावे ओवाळी ते राही रखुमाईचा पती काकडा करणारा माणूस आहे मी काकड्याला वाकडा नसतो मी काकड्याला जे वाकडे असतात त्यांचे हे अभंग पाठच नाहीत तेव्हा सगळ्या जगाला तो वंदनीय इंद्र चंद्र महेंद्र या तेची पूजिती श्रुती शास्त्रे तेही या तेची स्तविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती असा सगळ्या त्रैलोक्याला वंदनीय पूजनीय परमात्मा आहे पण तो परमात्मा संतांची सेवा करतो त्रैलोक्याचा तो मालक आहे महाराज मालक आहे सगळं जग त्याची सेवा करतं सगळे देव त्याची सेवा करतात पण असा त्रैलोक्याचा मालक असलेला परमात्मा संतांची सेवा करतो काका महाराजांच्या घरी येऊन सेवा करतो काका महाराजांचे हात तुटल्यानंतर देव सांगतो रुक्मिणी आता पंढरपुरातलं सगळं तू सांभाळ मला जरा तेरला जायचंय धाराशिव जिल्ह्यामध्ये जायचंय म्हणले कशा करता मला जरा माझ्या भक्ताची काय करायची आहे सेवा करायची रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं तुम्ही एकटे कस काय आम्हाला पण भक्ताची काय करायची आहे सेवा करायची आहे देव म्हणले मग माझ्याबरोबर यायचं असेल तर मग ती कुंकू आडवं लावा लागेल गळ्यातले सगळे दागिने काढून ठेवावे लागते जुनं पानं दंड घातलेलं लुगडं घालावं लागेल तुला नेसावं लागेल दंड घातलेलं दंड घातलेलं इरकल नेसल्या कुंकू गोल होतं ते पुसून टाकलं असं आडवं वडलं भगवान परमात्मा मळकी सळकी कपडे घातलेले आहेत पागोट डोक्याला गुंडाळलेलं आहे आणि मग दोघं निघाले तेवढ्यात गरुड महाराज आले म्हणजे एकटेच मी असून तुम्ही पाय पाय कुठं निघाला गाडी एवढी बिगर पेट्रोलची गाडी असताना काय खर्च आहे गाडीला का काय मला सोडून तुम्ही कुठं चाललात म्हणले आम्हाला जरा काका महाराजांची सेवा करायला जायचे गरुड म्हणला मी येणार देव म्हणले या वेशात तुला येता येणार नाही तुला गाडो व्हावं लागेल तुला आमच्याबरोबर यायचं आहे तर काय व्हावं लागेल गाडो व्हावं लागेल गरुड मला पहिलाच गाडो झालोय काय व्हायचा राहिलोय पहिलाच गाडो वय मी वज वाहतो त्याला काय म्हणतात गाडव
मी येणार म्हणले. मी गाडो होतो. गरुड महाराज गाडो झाले, आईसाहेब कुंभारीन झाल्या, पांडुरंग परमात्मा कुंभार झाले, तेरगावला आलेले आहेत. तेरणीमध्ये स्नान केलेलं आहे, गंधबिंद लावलेला आहे आणि विचारत काका महाराजांच्या घरी आलेले आहेत. काका महाराज हात तुटलेले आणि तशा स्थितीमध्ये विठ्ठल 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 काका महाराजांचे हात तुटलेले होते तरी काका महाराज भजनात रममान झालेले आहेत. आणि आपल्या गाईचं जरशा गाईचं वासरू मेलं तर लोक म्हणतात आम्हाला पांडुरंगाची वारी दार्जिन नाही. अरे तो मारणारच होताच पुन्हा अगोदर मेलं. तू पाना घालण्या पर तू तेवढंच सोडणार होता. तू काय झालं मेलं म्हणून. बरेच लोक पाना घालेपर्यंतच वासरू सोडतात. हो, गाईनं पाना घातला की वडलंच माग ते आशीर्वादच देत असन आपल्याला. महाराज काढी जाणार दूध पण त्याला एक सट तरी ठेवी जा की महाराज. एक सट ठेवलाच पाहिजे महाराज. त्याचा तळतळा घेऊ नये. माझ्याकडे गाईचे 8 येतं झालेत. महाराजांनी गाय बघितली आपली गावरान गाय. 8 येतं झालेत तरी अजून शिवपोटवर करून हरणासारख्या उड्या मारते गाय. गाईला हाय गाईच नाही आपली. लय खाऊ घालतो त्याला मी, लयच सांभाळतो. हो, लोक आईवडिलांची सेवा तेवढी करत नसते तेवढी आम्ही गाईची सेवा करतो. बरं केली पाहिजे सगळ्यांनी गावरान गाईची सेवा. आणि 8 येतं झालेत. एका वर्षामध्ये ते वासरू गाईच्यापेक्षा मोठं होतं आहे बघा. तिकडून वासरू अर्ध पितं आणि आम्ही आपलं खायापुरतं अर्ध आम्हाला 2 साडाचा काढतो. वस्त्राचा तळतळाट घ्यायचा नाही. त्याला दिलं पाहिजे. बरं चला. हात तुटलेले आहेत पण देवाला दोष न देता आपल्या कर्माला दोष देऊन काका महाराज देवाचं भजन करतायत. पांडुरंग परमात्मा आले आहे का कुणी आत. भजन ऐकूच होत होतं. पांडुरंगाने आवाज दिला. त्या आवाजामध्ये ताकद होती. कोण आहे का म्हटलं. बरं काका महाराजांनी भजन बंद केलं. कोण आहे म्हणलं. मी विठ्ठू कुंभार. विठ्ठू कुंभार या म्हणले. मध्ये या. मध्ये आल्यानंतर पोतं बसायला टाकलं. जगाचा मालक आलाय. बसाय काय टाकलं. पोतं माळालेलं पोतं टाकलं. भगवान परमात्मा बसले. रुक्मिणी आईसाहेब तर खालीच बसल्या. गरुड दारात जोरायला होता गाडो. आणि मग पाणी वगैरे दिलं. म्हणले कुठून आलात म्हणले. पंढरपूरहून आलो. तिकडून पंढरपूर. कसं काय म्हणले. तुमचं नाव विठू कुंभार. म्हणले इकडं कशाला तड पडला. अहो म्हणले आमच्याकडे सगळी लोखंडाचीच भांडी लोखंडाबाईनं पाठविली. त्यामुळे आमचा धंदा काय झालाय बसला. उपास मार व्हायला लागली. तुमच्याकडं अजून गाडगी मडकी चालतात म्हणून पोट भरण्याकरता आलेले. काम मिळेल काही तर. अहो म्हणले माझे हात तुटलेत. गोरबा काका म्हणले हो तुम्हाला राहायला जागा बी देतो
आणि ही माझी गाडगी तयार करायची सगळी सामुग्री सुद्धा तुम्हाला देऊन टाकतो. काय देऊ वाटलं तर द्या, नाहीतर तुम्ही काम करा आणि आनंदाने जगा. आणि मग भगवान परमात्मा कामाला लागली मनवोनी सेवा करी त्यांची. 2 मिनटं सांगतो संपवतो गणेश भाऊ. आता एक चरण सांगणार, बाकीचे चरण उद्याचे कीर्तनकार बघून घेतील. काय पडलं नाही आपल्याला आणि मग भगवान परमात्मा काका महाराजांच्या सेवेला लागलेले आहेत. हो, गडीवर जावं, माती खांदावी, रुक्मिणी आईसाहेबांनी खांदायची. पांडुरंग परमात्म्याने ते माती गाढवावर पोत्यामध्ये भरायची. हो, गाढव असं होतं महाराज, एक ह्यापात 1 ट्रॅक्टर माती आणायचं. काय सामान्य गाढव होते वे, लोक म्हणायचे लगा हे गाढव आहे का गाडवी आहे रे, 1 ट्रॅक्टर माल आणतंय. वर्ष झालंय तरी वरडत बी नाही म्हणले, ही कुठून आणलंय कुणास ठाऊक. पण गाढव लय भारी म्हणलं, एक ह्यापातच माती आणायची. आणि मग भगवंताने ती ढिगारा करायचा. रुक्मिणी आईसाहेबाने पाणी आणायचं आणि चिखल भगवंताने तुडवायचा. आणि सुंदर अशा प्रकारची देवाने काय करायची, गडी माती वाहे गोरा कुंभाराची, गडी माती वाहे गोरा कुंभाराची, गडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, गडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, गडी माती वाहे गोरा कुंभाराची, गडी माती वाहे गोरा कुंभाराची, गडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, गडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, पंडिता मेळाची अंगी भरी, पंडिता मेळाची अंगी भरी, पंडिता मेळाची अंगी भरी, पंडिता मेळाची अंगी भरी, उंच नीच काही हिने भगवंता, उंच नीच काही हिने भगवंता, गडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, पंडिता मेळाची, पंडिता मेळाची अंगी भरी, गोड प्रमाण दिले नवनाथ महाराजांनी. घडी माती वाही सगळाच अभंग लावायचा. मनवोनी सेवा कुणाकुणाची सेवा केली, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखुनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी, प्रल्हादाची चर्म रंगो लागे, रोहिदासा संगी कबीराच्या मागे, शिलेविनी सजन कसया विको लागे, मांस माळ्या सावत्या सुखरूपो लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे डोहरी वडी नामयाची जनी, सवेवेची शेणी धर्मा घरी पाणी वाही झाडी, नाव्या सवे जेवी नव्हे संकोचित, ज्ञानी याची अंगी वडी, अर्जुनाची रती होया हा सारथी, भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, गवळीयाचे घरी अंगी गाई वळी, द्वारपाळ बळी द्वारी झाला, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंब ऋषीचे सोशी गर्भवास, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार, घडी माती वाही गोऱ्या कुंभाराची, हुंडी त्या मेत्याची अंगीवर, पुंडलिकासाठी अजून तिष्ठत
तुका म्हणे मात धन्य त्याची म्हणवोनी सेवा करी त्यांची म्हणवोनी सेवा करी त्यांची मनवोनी सेवा करी त्याची मनवोनी सेवा करी त्याची तेव्हा भगवान परमात्मा चिखल तोडवतात, रुक्मिणी आईसाहेब पाणी आणतात आणि भगवंतानी गाडगी तयार करायची. महाराज गाडगी तयार करताना एवढी गाडगी सुंदर बनवायचा तो. त्या गाडग्यावर देवाच्या हातावरची चिन्ह काय व्हायची, उमटायची महाराज. अशी गाडगी मजबूत बनवलेली त्याने. आणि मग लोक ती चिन्ह बघितले की पुढं जातच नसायचे, खिशात पैसे बघायचे किती काही. हा देवाला सोडलेले मसोबा सुद्धा गाडगं बघितल्यावर वळायचे. हां मसोबा कळाला नाही वाटतं तुम्हाला, जाऊ द्या नका का कळाना. गाडगं पाहिलं की पाहिल्याला माणूस पुढं जातच नसायचा. आणि मग सगळी गाडगी लोकांनी आलं की असं काय करायचं, वाजवून बघायचं. विठू कुमार म्हणायचं असं हातानं नाही, भिंतीवर आदळायचं. आणि नाही फुटलं तर घ्यायचं. लोकांनी असं घ्यायचं गाडगण, भिंतीवर आदळायचं महाराज. ते असं भिंतीवर आदळायचं आणि ज्यानं आदळलंय त्याच्यात छातडात येऊन बसायचं महागारी. एवढं खणं गाडगं फुटतच नसायचं महाराज. आणि मग ती गाडगी काय महाराज सगळी जंबड त्याच्यावर पडायची झुंबड. 10 मिनिटात तर विठोबा कुंभार अर्ध नोटानं अर्ध पोतं भरायचं है. आणि मग त्या नोटानं काका महाराजांच्या जवळ नेऊन देवाने द्यायच्या. ते काकाला मोजा येत नव्हत्या पण मी होतो तिथं, मी नोटा मोजायचं. मग मी मोजायचो. हां आणि मग मला माल करून टाकलो महाराज. गाडग्याचा विशेष असा होता महाराज, गाडगं घरी नेलं, गाडग्यामध्ये आदलीभर धान्य ठेवलं की दुसऱ्या दिवशी 2 आदल्या व्हायचं. त्या गाडग्यात टाकलं की दुप्पट व्हायचं महाराज. देवाने कडलेली गाडगी, त्यामुळे माल टाकला की त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी दुप्पट व्हायचा. गाडगे 100 रुपये टाकलं की दुसऱ्या दिवशी 200 व्हायचे. 1000 टाकले की 2000. आणि काय मग त्या गाडग्याची प्रसिद्धी. बाकीच्या कुंभाराच्या गाडग्याला कोणी हातच लावीना ना महाराज, कुणीच घ्यायना. कुंभाराच्या बायकांनी सांगितलं तेरला गेल्यानंतर विठू कुंभाराची गाडगी आणा, एक तरी गाडगा आणा. बाकी अति मग कुंभार म्हणले आपल्याकडं जळता जळणार गाडगीन काय करायचं ते जाणून. हो बायका म्हणल्या ही गाडगी आपल्याला शेवटी कामाला येते आणि मसनात गेल्यावर राहू दे आपली. पण विठू कुंभाराचं आणा, विठू कुंभाराच्या गाडग्यामध्ये टाकलं की डबल होतंय म्हणून आणा. आणि मग विठू कुमाराच्या गाडग्याला एवढं मार्केट आलं, भगवंताने काका महाराजांना माल करून टाकलं. तेव्हा भगवान परमात्मा काका महाराजांची सेवा करतो. वहिनी उघडादार काका मारे चोकोवरायांच्या धर्मपत्नीचं काय करतो, बाळांतपण करतो. म्हणून संतांचे सुख झाली या दिवा, मनवोनी सेवा करी त्यांची. तुकोबराय सांगतात संतांचा महिमा असा आहे बाबा, देव त्यांची सेवा करतो. सुखसागर असलेला परमात्मा संतांच्या भक्ती प्रेम सुखाने सुखी होतो. आणि त्या सुखाच्या मोबदल्यामध्ये तो संतांची सेवा करतो. त्यांचा महिमा मी काय वर्णन. ते माझा काय वर्णो मे बाबन, ते माझा काय वर्णो मे बाब विचारा. ते माझा काय हो ना तो विचारा. ते माझा काय हो ना तो विचारा. ते माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमाचा. ते माझा काय कोण तो विचार
वर्णावया पार महिमा त्यांचा ते माझा काय हो ना तो विचार ते माझा काय हो ना तो विचार तुम्हाला काय कोणाचा विचार ते माझा काय कोणाचा विचार ते माझा काय तो विचार ते माझा काय कोणा तो विचार 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 कुमार कुमार जय जय कुमार 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 ये जे ढोबार कुमार हरि ढोबार कुमार हे जे ढोबार कुमार ढोबा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली नंदास माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली नंदास माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली नंदास माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली नंदास माऊली तुकाराम